इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. मध्यरात्रीच्या काळोखात बोपोडीत दमनशाही 200 वर्ष जुन्या ऐतिहासिक दर्ग्यावर पालिकेचा क्रूर बुलडोझर. राहुल डंबाळे, अंजुम इनामदार यांचा आयुक्तांना थेट घेराव. कायद्याचा खून करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ जेलमध्ये डांबण्याची नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची खणखणीत मागणी. शिवछत्रपतींच्या पुण्यात आज पुन्हा एकदा कायद्याचा निर्घृण खून घडला आहे. ज्या पुणे महानगरपालिकेला दिवसाढवळ्या रस्ते नीट करता येत नाहीत, त्याच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोपोडी येथील तब्बल 200 वर्ष जुन्या हजरत शमशुद्दीन कादरी दर्ग्यावर मध्यरात्रीच्या काळोखात भ्याडपणे बुलडोझर चालवला. या दमनशाहीच्या निषेधार्थ पुण्यात संतापाचा ज्वालामुखी फाटला असून नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने पालिकेचे वाभाडे काढण्यात आले आहेत. संघटना प्रमुख राहुल डंबाळे आणि अंजुम इनामदार यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील आक्रमक शिष्टमंडळाने आज थेट पालिका आयुक्त आणि पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर यांची भेट घेऊन त्यांना फैलावर घेतले. स्वतःच्याच नियमांना केराची टोपली दाखवणारी ही पालिका आहे की एखादी गँग, असा संतप्त सवाल विचारत नेत्यांनी आयुक्तांना तीव्र निषेधाचे निवेदन दिले. तर दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी खडकी पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार ठोकली आहे. हा दर्गा म्हणजे कोणतेही नवीन अतिक्रमण नव्हते. खुद्दपणे मनपाच्याच 2016च्या अधिकृत जाहीर प्रकटनात याची नोंद आहे. द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्टनुसार हा दर्गा रीतसर नोंदणीकृत असून 1936च्या ऐतिहासिक ग्रंथातही याचा उल्लेख आढळतो. सिटी सर्वे, उतारा, लाईट बिल, पॅन कार्ड अशी वैध कागदपत्रे असतानाही रात्रीच्या अंधारात चोरासारखी कारवाई करण्याचे पाप प्रशासनाने का केले, हा थेट कायद्याचा अवमान आहे. राहुल डंबाळे आणि अंजुम इनामदार यांनी पालिकेच्या पक्षपाती कारभारावर जोरदार हल्ला चढवला. गेल्या काही काळापासून पुणे पालिका केवळ अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळांनाच सूडबुद्धीने लक्ष करत आहे का? शहरातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा वेढा पालिकेने उचलला आहे का, असा खणखणीत सवाल शिष्टमंडळाने विचारला आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या: सर्वधर्मीय यादी जाहीर करा. शहरातील सर्वच अधिकृत अनधिकृत धार्मिक स्थळाचे तातडीने सर्वेक्षण करून ती यादी पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करा. कालबद्ध कार्यक्रम घोषित करा. कारवाई करताना केवळ एका विशिष्ट समाजाला लक्ष्य न करता संपूर्ण शहरातील अनधिकृत बांधकामावर समान न्याय लावण्यासाठी टाइम बॉन्ड ॲक्शन प्लॅन त्वरित जाहीर करा. दोषींवर गुन्हे दाखल करा. रेकॉर्डवर असलेल्या ऐतिहासिक दर्ग्यावर बेकायदेशीरपणे हातोडा चालवून धार्मिक भावना दुखवणारे आणि शहरात तणाव निर्माण करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. जर प्रशासनाने आणि पोलिसांनी या गुन्हेगार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई केली नाही तर नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी संपूर्ण पुणे शहरातील जनतेला रस्त्यावर उतरवून तीव्र सनदशीर मार्गाने आंदोलन छेडेल, असा इशारा अंजुम इनामदार यांनी राहुल डंबाळे यांना दिला आहे. या प्रसंगी हजरत शमशुद्दीन दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.